36,000 कोटींच्या ठेवी मुंबई महापालिका मोडणार आहे। या ठेवी ठेवण्याचा जो मूळ उद्देश आहे, ज्याच्यामध्ये इतर अनेक गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये भविष्य निर्वाह निधी असेल किंवा इतर अनेक प्रसंगांसाठी या निधीचा वापर केलेला असतो। अनेक घटक त्याच्यामध्ये असतात। किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत। आम्ही एकतर 2022ला जेव्हा महापालिका बरखास्त झाली हो त्यावेळेला आम्ही 92,000 कोटीच्या ठेवी ठेवून निघालो होतो। हो त्याच्यानंतर जो प्रशासक राज आलं, त्या प्रशासक राजवर यांनी जे खर्च केले त्याची आम्ही श्वेतपत्रिका मागितली, पण त्या श्वेतपत्रिका तर त्यांना लांबच राहिलंय। शिल्लक ठेवून आम्ही जे हे कोस्टल सारखे शाळा या अनेक गोष्टी ज्या केल्या आम्ही, हो त्या ठेवी वाढवून केल्या ना। बीएसटी सारखं कायम आम्ही बीएसटीला कन्सर्न सिस्टर म्हणून सपोर्ट करत आलो अपघाईला असताना, पण आजही तरी पण आम्ही मुंबईकरांवर कुठेही कर लादला नाही। मग तुम्ही ठेवी मोडताय तर तुम्ही वाढवणार कुठून? स्रोत काय? मुंबईकरांना तुम्ही स्रोत तर दाखवा। मुंबईकरांना काळे दिवस दिसतात तर सुरुवात झालीच आहे। आम्हाला जे येणं आहे हो कितीतरी कोटीचं, ते आमचा परतावा द्या। निश्चितपणे खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही किशोरीजी मांडलेला आहे। सरकार मुंबई महापालिकेच्या ठेवी मोडण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलेला आहे, मात्र उत्पन्नाचे नवे स्रोत कुठले आणणार आणि या ठेवी उभ्या कशा करणार